नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश गवळी धाराशिव उद्योजक चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण बंदिस्त शेळी पालनासाठी शेळ्यांची खरेदी कशा पद्धतीने करायची त्याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत. बघा, बंदिस्त शेळी पालन करत असताना आत्तापर्यंत 70-80% लोक सुरुवातीला खरेदी करताना फसले गेलेले आहेत. मग का फसले गेले, कसे फसले गेले त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेऊ. सुरुवातीला बंदिस्त शेळी पालन करत असताना अनेक शेतकरी ज्या ठिकाणी ऑलरेडी बंदिस्त शेळी पालनाचे फार्म आहेत त्या ठिकाणून खरेदी करण्यासाठी प्राधान्य देतात आणि तीच गोष्ट त्यांच्यासाठी नुकसानीची ठरते. तर बंदिस्त शेळी पालनाच्या फार्ममधून खरेदी करताना अडचण काय येते आपल्याला बघा, की बंदिस्त शेळी पालनाच्या फार्मवर विक्रीसाठी लिमिटेशन असतात. त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणून जी शेळी भेटते ती आपला गैरसमज असतो की त्या ठिकाणी शेळीला बंदिस्तची सवय लागलेली आहे, तिथलं तिला वातावरण सूट झालेलं आहे. परंतु त्या ठिकाणी व्यापार चालतो. त्यामुळं बंदिस्त शेळी पालनाच्या ऑलरेडी फार्ममधून जर आपण खरेदी केली आणि ती जर शेळी आपण आपल्या फार्ममध्ये आणून सोडली तर ती शेळी टिकू शकत नाही. मग काही लोक फार्महून खरेदी करण्यापेक्षा आठवडी बाजारातून खरेदी करतात. तर बाजारात पण या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आपण गेलो तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी जी शेळ्या विक्रीसाठी आणलेल्या असतात तर आपल्या फार्ममधून ज्या काय प्रॉब्लेमॅटिक शेळ्या आहेत, जेणेकरून काही शेळ्या माज करत नाहीत, कुठल्या शेळ्या गाभण राहत नाहीत, कुठल्या शेळ्या गाभण राहतात पण गाभडतात, काही शेळ्या आजारी असतात. तर अशा शेळ्या शेतकरी आपल्या कळपातून छाटून बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन येतोय आणि आपण बंदिस्त शेळी पालन करण्यासाठी प्रोडक्शनसाठी खरेदीसाठी बाजारात जातोय. मग त्यावेळेस बाजारामध्ये पण काही व्यापारी वर्ग असतात आणि त्यांच्याकडून जर आपण खरेदी केली तर आपला बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळ्या आणून सांभाळायला सुरुवात केलं की शेळ्यांना प्रॉब्लेम यायला सुरू होते. आणि आत्तापर्यंत 60-70% लोक अशा कारणांमुळं, अशा चुकांमुळं फसले गेलेले आहेत. म्हणून त्यांचं बंदिस्त शेळी पालन हे सक्सेस झालं नाही. तर मी तुम्हाला सांगतो की बंदिस्त शेळी पालनसुद्धा 100% सक्सेस होऊ शकतं. त्याच्यासाठी सुरुवातीलाच आपल्याला शेळ्या खरेदी करत असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. तर आपल्याला शेळ्या ह्या शेतकऱ्यापासूनच गावात, वाडी, वस्ती, तांड्यावर जाऊन आपल्याला खरेदी करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यापाशी डायरेक्ट आपण गेलो, त्या शेतकऱ्यानं कसलीही तयारी केलेली नसती. तिथं गेल्यानंतर त्या शेळ्यांचे काही लक्षणं तुम्हाला सांगतो, अशी लक्षणं बघायची आणि ती लक्षणं जर त्या शेतकऱ्याच्या शेळीपाशी दिसली चटकन ती शेळी आपण काय करायची, खरेदी करायची. तर त्याच्यामध्ये लक्षणं आहेत, शेळी ही टवटवी दिसणारी असावी, शेळीचे डोळे पाणीदार असले पाहिजेत, शेळीचे कान टवकारलेले असले पाहिजेत, शेळीची शेपटी वरच्या साईडला वळलेली असली पाहिजे, शेळीचे दोन्ही सडं सारखे असले पाहिजेत, शेळीची नाकपुडी ओलसर असली पाहिजे आणि शेळीची चाल ही ऐटदार असली पाहिजे. थोडी 10-20 पावलं शेळी चालवून या ठिकाणी बघायची आणि अशी लक्षणं जर त्या शेळीमध्ये असतील तर ती शेळी निरोगी आहे असं या ठिकाणी आपण समजायचं आणि ती शेळी आपण काय करायची, खरेदी करायची. आणि खरेदी केल्यानंतर ती शेळी आपण काय करायची, आणून आपल्या फार्ममध्ये सोडायची. आता आपल्याला माहिती आहे बघा की ह्या शेळीला, शेतकऱ्यापासली शेळी आहे, ह्या शेळीला दररोज फिरण्याची सवय आहे. तर आपण काय करायचं आहे की त्या शेळीचं मॅनेजमेंट, खाण्याचं, पिण्याचं, तिचा खुराक हा सगळा आतमध्ये आपण प्लॅन्टमध्येच करायचा आहे. परंतु त्या शेळीला आपण दररोज या ठिकाणी थोडंसं व्यायामासाठी बाहेर फिरवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या शेळीला जर आपण हळूहळू करून जर तिला आपण तिचा व्यायाम कमी करत आणला तर त्या शेळीला काय होती की हळूहळू बंदिस्त शेळी पालनातली वातावरणाची सवय लागायला सुरुवात होती. परंतु त्या शेळ्या ज्यावेळेस प्रोडक्शन करतील, त्या शेळ्यांची पिल्ले ज्यावेळेस जन्मतील त्यावेळेस त्या पिल्लांना शेडच्या
बाहेर कळपाच्या आपल्या जी काही बंदिस्त शेळी पालनासाठी आपण कंपाऊंड केलेलं आहे त्या कंपाऊंडच्या बाहेर जन्मल्यापासून कधीही काढायचं नाही. त्या पिल्लांना काय करायचं की सुरुवातीपासूनच आतमध्येच खाण्याची, पिण्याची, खुराकाची आणि व्यायामाची सवय आतमध्येच लावायची आणि त्या पिल्लांपासून ज्यावेळेस आपलं दीड वर्षानंतर प्रोडक्शन सुरू होईल त्यावेळेस आपलं बंदिस्त शेळी पालन चांगल्या पद्धतीनं सक्सेसफुल 100% होणार आहे. तर अशा पद्धतीनं जर केलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही बंदिस्त शेळी पालनामध्ये 100% सक्सेस होऊ शकताय. आता या मुद्द्यामध्ये आजच्या मुद्द्यामध्ये जर तुम्हाला काही डिटेल्समध्ये माहिती पाहिजे असेल, कोणाचे काय प्रश्न असतील तर तुम्ही या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये मला या ठिकाणी विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.